आशू, काय झालंय? काही नाही. तुला काय वाटतं मी तुला ओळखत नाही का? काय झालंय? काही नाही यार, हे इन्शुरन्स वाले टाळटाळ करतायत. मी येऊ का तुझ्या बरोबर? नको. अरे पण तसं नाही, वस्तीतल्या लोकांनी आता आपल्याला पैसे दिले म्हणून सगळं नीट झालं. पैशांची गरज आहे आपल्याला. नाही, मुद्दा फक्त पैशांचा नाही आहे शिवा, मुद्दा मॉरल्सचा पण आहे. अगं ते इन्शुरन्स वाले काही कामच करत नाहीत, टाइमपास करत बसलेले असतात. तुला माहितीये का, मला आत्ता कळतंय की मिडल क्लास लोक किती फ्रस्ट्रेशन मधनं जातात आणि त्यांची चिडचिड का होते. म्हणजे पै गोळा करून ही लोक 15,000 आणि 20,000चे इन्शुरन्स घेतात. आणि इन्शुरन्स घेताना हे काय सांगतात इन्शुरन्सवाले, की काही नाही, हे तुम्हाला इन्शुरन्स मदत करणार आहेत. तुम्हाला गरजेच्या काळी आम्ही पटकन पॉलिसीज क्लिअर करून देऊ. आणि जेव्हा गरज पडते तेव्हा काय होतं? ठेंगा, टाइमपास. ह्याच्याच ऐवजी समजा कुठला श्रीमंत माणूस गेला तर त्याच्या पुढे पुढे करून त्याचं काम करून देतील. पण आपलं नाही. मला किती फ्रस्ट्रेशन आलं होतं. सीताईचं पण टेन्शन डोक्यात, ह्यांचं पण टेन्शन डोक्यात. काय करायचं मी? दिस इज नॉट फेअर. हे सगळं चुकीचं आहे. तोच तर मुद्दा आहे आशू. कधी कधी ना शांतपणे बोलून पण आपल्याला आपला हक्क मिळत नाही. पण आता सीताई बरी होणं खूप गरजेचं आहे आशू. मला जरा टेन्शन आलंय. बघ, काही काळजी करू नको, आईला काही होणार नाही. तू टेन्शन नको घेऊस, सीताई बरी होणार. इन्शुरन्सवाल्यांचं मी बघतो, तू फक्त इकडे थांब. वंदे, काय ग कसला विचार करतीस एवढा? अगं पुण्यात पान वाढलंय. आई तिकडे लेक आणि जावई उपाशी येतो. सीताई अजून शुद्धीवर नाही आले. सगळी जबाबदारी या 2 पोरांवर आहे. कसा घास घशाखाली उतरणार हो? खरं आहे. शिवा आणि आशू किती वाईट अवस्थेत असतील ना तिकडे. ज्याची त्याची कर्माची फळ असून काय. तरी म्हणलं डुचकी बोलली नाही कशी. कसलं कर्मान फळ ग? हे तू माझ्यावर नको चिडू. जे काही झालंय ना त्यात त्यांची चूक आहे. मग आता वाईट वाटून काही उपयोग नाही. एक मिनिट, त्यांनी काय केलं? नाहीये. मग नाक वर करून इथे राहायला आले ते काय होतं? यांच्यामुळे सीताईला त्रास झालाच असणार आहे ना. बरं, घरी नव्हतं जायचं तर रामभाऊंनी जी किल्ली दिली होती त्या फ्लॅटवर राहायला जायचं. पण नाही, यांचा इगो आडवा आला. शिवा पण 150 आणि तिला माहिती, आपल्या सगळ्यांना माहितीये सीताईचा आशूवर किती जीव. तरी पण तिने आशूला साथ दिली. मग तुम्हाला शिवाचं वागणं बरोबर वाटतं इथे? छान 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 छान. सगळं कळतं ना तुला? सगळं कळतं. आईने कसं वागलं पाहिजे, बायकोनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, सगळं कळतं तुला. पण मग तुला हे नाही कळत की आशूने त्याचं घर का सोडलं? शिवासाठी तो मेहनत करतोय, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, तर शिवा त्याची साथ का नाही देणार? आणि एवढं होऊन सुद्धा शिवा आणि आशूच्या मनात सीताईबद्दल काहीच राग नाहीये. दिव्या, दोघही तिकडे काळजीत बसलेत हॉस्पिटलमध्ये सीताईजवळ. शिवा जितकं स्वतःच्या सासूबाईंसाठी करते ना, तेवढं तू तुझ्या सख्ख्या आईसाठी पण नाही करणार. अगं आई सोड, माझ्यासाठी सुद्धा नाही करू शकणार तू. काही घेणं देणं नाहीये तुला. का करू मी तुझ्यासाठी काही? तू काय केलंयस माझ्यासाठी? डुचके, जरा शांत राहतीस काय? पानावर बसलेस ना, मुकाट्यानं जेव. हो, मी काहीही बोलले तरी तुम्हाला वादच वाटतो. मग माझे कोणी वाभाडे काढले तरी चालतं तुम्हाला. दिव्या, काय चुकीचं बोलतोय ग चंदन? हे बघ, शिवानी बायको म्हणून कधीही चुकली नाहीये. कधीच चुकीचं वागलेली नाहीये. तिने कायम तिच्या घरच्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यांना आधार द्यायचा प्रयत्न केलाय. नाईलाजाने तिने ते घर सोडलं असेल, पण ती जपते त्या माणसांना, काळजी घेते सगळ्यांची. तर इथे समोर आपला माणूस असून धड 2 शब्द प्रेमाने बोलू शकत नाही. दिव्या, डुचकीचं ना कठीण आहे. डॉक्टर, हा प्रॉब्लेम. हो, आम्हालाही डाऊट होता आणि अगदी तसंच झालं. त्यांची नर्व प्रेस झाली.
ह्याला काहीतरी उपाय असतील ना, काहीतरी औषधोपचार असतील. आपण सुरू करू शकतो का लगेच ट्रीटमेंट? आपल्यापुढे 2 ऑप्शन आहेत. एक तर त्यांचं ऑपरेशन लगेच करावं लागेल, त्यात रिस्क आहे, आणि एक तर ट्रीटमेंट द्यावी लागेल. तरी आम्ही शुअरली सांगू नाही शकत की पेशंट पूर्णपणे बरा कधी होईल आणि त्या कधी शुद्धीवर येतील. आशू हे बघ, आत्तापर्यंत जसं स्ट्रॉंग राहिला तसं आत्ता राहायला पाहिजे. सीताई बोलायला लागतील, चालायला लागतील, सगळं नीट होईल. तू स्ट्रॉंग राहा. प्लीज तुम्ही तुमचा थोडा वेळ घ्या. तुम्ही डिसाईड करा आणि आम्हाला कळवा. रिस्क काय याच्यामध्ये, ऑपरेशनमध्ये? ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही तर पेशंट पॅरालाइज होऊ शकतो. रिस्क तशी कमी आहे. आपण स्पेशलिस्टला बोलून सर्जरी करून घेऊ. तुम्ही कुटुंबाशी बोलून घ्या. शिवा, आशू हे बघ, भाऊ आणि काकांना फोन लागत नाहीये, त्यामुळे हा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. ही जबाबदारी तुझ्यावर आहे. तुलाच हे ठरवावं लागेल. कसं ठरवू पण मी? अगं डॉक्टर्स म्हणतायत की रिस्क आहे पण थोडी आहे, आणि जर ट्रीटमेंट करायला घेतली तर आई काय रिस्पॉन्ड करते त्याच्यावरनं ठरेल की पुढे कसं. आईला त्रास झालेला नाही बघवते अजून. आशू हे बघ, ऑपरेशनमध्ये रिस्क असली तरी डॉक्टर म्हणतायत ना ते स्पेशलिस्टला बोलवतील म्हणून. काय ना, आईला अजून त्रास नको व्हायला. हे बघ आशू, ट्रीटमेंटला किती वेळ लागेल हे डॉक्टर पण सांगू शकत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय ऑपरेशन हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. ओके ओके डॉक्टर, करूया ऑपरेशन. आर यू शुअर? येस, आय एम शुअर. ठीक आहे, मग मला इन्शुरन्सचं अप्रुव्हल लागेल. एकदा का ते आलं की आपण रात्रीपर्यंत ऑपरेशनची तयारी करू. ओके डॉक्टर, चालेल. येतो. थँक्यू. आशू हे बघ, तू काळजी नको करू. सगळं नीट होईल. मी काकू आणि संपदाला कळवते. मला टेन्शन आलंय खूप. आशू हे बघ, हा निर्णय घेणं खूप खूप कठीण आहे, कळतंय मला. पण तू बघतोयस का, इथे आल्यानंतर सगळं सीताईचं तू केलंस. तू तिला सांभाळलंस, तू आम्हाला धीर दिलास. त्यामुळे आत्ता नको खचून जाऊस. सगळं नीट होईल, काळजी नको करूस. इन्शुरन्स तर करायला पाहिजे. ठीक आहे, तू जा. मी इथे थांबते. आलोच मी. वडके, तुमच्या चहामुळे माझा दिवस एकदम फ्रेश जातो. थँक्यू. देसाई बरोबर. हो. अहो, एवढे लोक आमच्याकडे येतात जातात, पण तुमचा चेहरा मात्र लक्षात राहिला. सर, ते माझं काम तुम्ही अहो, एका दिवसात 2दा आल्याने काम होणार आहे का लवकर? जरा लवकर करा ना, इमर्जन्सी आहे. सांगितलं ना तुम्हाला, नाही इतक्यात होणार. नाही, मग किती वेळ लागेल साधारण? साधारण किती वेळ लागेल एवढं तरी सांगू शकता ना? आता ते मी कसं सांगू? मी काम तर करतोयच ना, कळवतो. अरे व्हॉट डू यू मीन कळवतो? इन्शुरन्सचे पैसे तुम्ही भरलेत? हो, काय बोलताय? काय चुकीचं बोलतोय मी? खरं तेच बोलतोय. आमच्यासारखी लोक इन्शुरन्स का काढतात? आपल्या जवळच्यांचा. कारण इमर्जन्सीच्या काळात त्याची मदत व्हावी, तो कामाला यावा. आणि अशाच इमर्जन्सीमध्ये तुमच्यासारखे लोक काम चुकारपणा करतात. अहो, लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो, आयुष्याचा प्रश्न असतो, म्हणून लोक 10 वेळा इथे येतात, चौकशी करतात, आणि त्यांना सोल्युशन देणं दूरच राहिलं. हे धड एंटरटेनही करत नाहीत. मिस्टर देसाई, नीट विचार करून बोला. मी माझं काम करतोय आणि हे असं होत नाही. मग कसं होतं? मला माहित नाही. माझ्या डोक्यात प्रकाश पाडला. कसं होतं? अहो, त्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स सबमिट केले कालच. अहो, ते चेक पण करावे लागतात ना. मग केले का तुम्ही चेक? असेल याच्यात माझी फाईल. बघा, हे बघा, हा केवढा गट्टा आहे. याच्यामध्ये शेवटची फाईल तुमची आहे. फाईल तुमची आली की मग काम करू. या.
अहो मी नाही थांबू शकत फाईलचा नंबर येईपर्यंत. माझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तिला उपचारांची गरज आहे. आता ही फाईल जर प्रोसेस झाली नाही तर ते उपचार करणार नाहीये. तुम्ही काय करू सांगा? तुम्हाला काय हवंय? पैसे हवेत? नाही, घ्या घ्या, पैसे घ्या. मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो. किती घ्याल तुम्ही? काय करताय हे? हे घ्या. माझ्याकडे आता 3,000 रुपये आहेत. 3,000 रुपये ठेवा. अहो, काय करताय हे देसाई? काय असे नको? ओके, टेबला खालून देऊ. घ्या या या टेबला खाली यामध्ये तो. अहो, देसाई काय चाललंय हे? हे एवढे इनफ नाही आहेत का? थांबा, मी तुम्हाला अजून देतो. हे वॉलेट आहे माझं. हे वॉलेट घ्या. लेदरचं पाकिट आहे, 2,200 रुपये. अजून अजून काय हवंय? अंगठी, सोन्याची अंगठी आहे. हा, हे घ्या. महाग आहे खूप. यांनी काम नाही होणार आहे. थांबा, हे घ्या. बेल्ट घ्या माझा. लेदरचा बेल्ट आहे, प्युअर लेदर. मे बी ह्यानी काम होऊ शकेल. 2,200 रुपयाचा असेल. अहो, काय तमाशा लावलाय हा तुम्ही? काय तमाशा म्हणजे? हा तमाशा नाही आहो. कामाला गती आली पाहिजे ना. तुम्हाला मोटिवेशन काहीतरी मिळालंच पाहिजे. फोन देतो माझा. घ्या, फोनही तुम्हीच ठेवा. घ्या. अजून काही हवंय? शर्ट शर्ट देतो ना. घ्या, शर्ट घ्या. हा शर्ट मला माझ्या बायकोनी दिला होता माहितीये, पण तुम्हाला सेंटिमेंटल व्हॅल्यू फार कळणार नाही तशी. किंमत सांगतो मी. साधारण 500 रुपयाचं शर्ट आहे. बस कर. अहो ठेवून घ्या, अहो ठेवून घ्या. तेवढंच तुम्ही काम कराल पटपट. थांबा, चपला देतो. चपला पण घ्या. नाही घ्या. 200-250 रुपयाच्या आहेत, रबरी आहेत, पण काम होऊन जाईल याने. टोटल किती झाले आता? बरेच झाले असतील ना, कारण अंगठी पण आहे, पॅन्टही देतो. काम झालं पाहिजे ना ए लवकर. बाबा, ए नको ना, ए राहू दे ना. नाही नाही, घ्या ना. असं काय करता? देसाई, कशाला असं करतायस? काय करू दुसरं? तुम्ही सांगा ना. आमच्यासारखी लोक इन्शुरन्स पॉलिसीज घेतात, हप्ते भरतात वेळेवर. कशासाठी? इमर्जन्सी आली की आमचा जीव वाचण्यासाठी ना, बरोबर? आणि यांच्यासारखी लोक बसली आहेत इथे आमच्या पेशंट्सचा तमाशा बघायला. आधी इन्शुरन्सचे हप्ते भरा, मग यांचे खिसे भरा, आणि मग आपला जीव वाचवा. अहो इथे काही लोक त्यांचा वेळ जात नाही किंवा तुमच्याशी गप्पा मारायला म्हणून येत नाहीत. प्रत्येकाला हीच एक आशा असते की आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती अशा वेळेस आपल्याला मदतीला येणार आहे. आणि तुमच्यासारख्या माणसांनी ना हे अख्खं फील्ड बदनाम करून टाकलं. साहेब, अहो तुमचा चहा झाला असेल, ते वेफर्स खाऊन झाले असतील आणि थोड्या गप्पा झाल्या असतील, तर राहिलेला जो काही वेळ आहे ना त्याच्यामध्ये जरा काम करा, या फाईल्स बघा. आणि तसं जर केलं ना तर एवढा गठ्ठा होणार नाही. आणि मग इथे एवढी लोक जमा होणार नाहीत, तुमच्याकडे आशेने बघणार नाहीत. कळतंय का तुम्हाला? करताय ना काम. ओ वडके, या यांची फाईल घ्या. फाईल द्या मला पटकन. जाधव, लवकर फाईल क्लिअर करा. या घ्या. आणि सगळ्यांच्या फाईल घ्या, आपण लगेच करू. मला माहितीये ना, त्या पोरीने ना अजून काही खाल्लेलं नसणार. वंदे, अगं सीताई बी तिला आईसारखीच आहे का नाही मग?
सीताईची नख कापत होतीस, तिचा चेहरा पुसत होतीस, तेव्हा आलोय. हे सगळं मला घरी असताना करायचं होतं. असं सगळं होईल माहीत नव्हतं ग. शिवानी, तू आणि जावई बापू सीता यांची जी काळजी घेताय, जो जीव लावताय ना, ते सगळं तो वरचा बघतोय. तो तुम्हाला नक्की संधी देणार घरी जाऊन तुझ्या सासूबाईंची सेवा करायची. खरंच तुझं हे रूप बघितलं नव्हतं ग कधी. लय बरं वाटलं बघ सीताईची सेवा करताना बघून. शिवानी, कसं आहे ना, तुला या सगळ्या गोष्टी खूप लहान वाटत असतील, छोट्या वाटत असतील, पण ह्याच गोष्टी आयुष्यात खूप महत्वाच्या असतात. ह्यामुळे ना आपली माणसं जोडली जातात, नाती टिकून राहतात. हे आपापसात काही गैरसमज असतील ना, तर ते सुद्धा बाजूला सारले जातात. पुढे काय होईल कसं होईल मला काहीच माहित नाही, पण आत्ता आशूला काही कमी पडायला नको असं वाटतं. तो बाहेरची एवढी सगळी धावपळ करतोय आणि मी इथे सगळं आज बघणारच ना. बरं, तुमच्या दोघांचं जेवणाचं काय? नाही जेवलोय, बघू आता काहीतरी. बघायला कशाला हवं? डबा आणलाय, दोघंही जेवून घ्या. हं? घे. अरे एक मिनिट थांब. हॅलो. भाऊ भाऊ कुठे आहात तुम्ही? अगं आम्ही इकडेच आहोत. इकडे चंद्रपुरात कुठे रेंज येते. आता आम्ही बाहेर पडलो म्हणून आपलं बोलणं होतं. बोल बोल. कळत नाही तुम्हाला काय सांगू. तुम्ही इथून प्लीज निघून या. नाही ते संपदा, काय झालं? अशी रडतेस का? भाऊ इथे इमर्जन्सी आहे. तुम्ही घरी या ना लवकर. आई भाऊंचा कॉल लागलाय. हॅलो भाऊ, तुम्ही दोघं लवकर या ना. संपदा का रडते? आणि इमर्जन्सी काय झालं? भाऊ अहो, ताईची तब्येत बरी नव्हती. काय? भाऊ म्हणजे तशी काळजी करू नका. आशू आला म्हणून बरं झालं, पण तरी तुम्ही दोघं लवकर या. हो उर्मिला, आम्ही निघतोय, लगेचच निघतोय आम्ही. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काळजी करू नका. हं? हो. लक्ष्मी, अरे सीता आजारी आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आपल्याला निघायला हवं. हॉस्पिटलमध्ये? मी फ्लाईटचं बघतो. जरा बघ. तो इन्शुरन्सचं सगळं बघायला गेलाय. हे बघा, आज रात्री तरी आपल्याला ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी मला आत्ता अप्रुव्हल पाहिजे. अप्रुव्हल ते घेऊन येईल ना तो. तुम्ही सुरू तर करा गोष्टी. हो, माझ्या हातात काही नाहीये. हॉस्पिटलचं पण काही प्रोटोकॉल असतात. अहो, मी बोललोय ना तुमच्या मिस्टरांची सकाळीच. त्याच प्रोसिजरने आपल्याला जावं लागेल. हे बघा डॉक्टर, मग यात हॉस्पिटलचं वागणं चुकीचं नाहीये का? एखादी इमर्जन्सी आली तर काय करायचं? अहो, आपण एकासाठी केलं तर सगळेच लोक मागे लागणार. असं काही होणार नाही. हे घ्या अप्रुव्हल. डॉक्टर, आता प्लीज ऑपरेशनची तयारी सुरू करा. गुड. अहो, मला सगळ्यात पेशंटची काळजी असते, पण हॉस्पिटलचे काही नियम असतात, ते तोडून नाही चालत. मी काही काळजी करू नका, सगळं सांभाळतो. आशू, ऐक ना, हे सगळं त्यांनी अडकवून ठेवलेलं कसं मग हे सगळं नीट झालं? तू विसरतेस एक गोष्ट. मी नवरा कोणाचा आहे? म्हणजे म्हणजे शिवा स्टाईलनी काम झालं. शिवा स्टाईल आणि थोडी आशू स्टाईल पण घातली. शिवाशू स्टाईल. काम झालं.